नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये आपण मागील काही व्हिडिओमध्ये गणित भाग 1 आणि गणित भाग 2 साठी नमुना प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे। जसं की येत्या सोमवारी तुमची तिमाही परीक्षा असल्यामुळे आत्ताच्या या दोन व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 साठी टॉपिक वाइज उजळणी करणार आहोत। आज आपण गणित भाग 1 मधल्या प्रकरण क्रमांक 1 ची उजळणी करणार आहोत। तिमाही परीक्षेसाठी गणित भाग 1 ला तुम्हाला प्रकरण क्रमांक 1 हा एकच काय आहे टॉपिक आहे आणि त्याच्यावरच 30-20 मार्काचा पेपर असणार आहे। त्यामुळे तुम्हाला एका टॉपिकची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क याच्यावरती मिळू शकतात। तर बघा, प्रकरण क्रमांक 1 काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण पैकी याच्यामधला सराव संच 1.1 जो आहे तो तुमच्या इयत्ता 9वी च्या पोर्शन वरती आधारित आहे आणि तो बेसिक भाग आहे। त्यामुळे सराव संच 1.1 मधलं फारशा काही बेसिक संकल्पना या पेपरमध्ये येणार नाही। तुम्ही तयारी करताना सराव संच 1.2 पासून संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पर्यंत तयारी करायची आहे। तर आता आपण या प्रकरणामधल्या प्रत्येक प्रकारची उदाहरणं सोडवणार आहोत। जसे की बघा, पहिला प्रश्न मी लिहिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। तर हा कृतीयुक्त प्रश्न असणार आहे, दोन गुणांचा प्रश्न असणार आहे। इथं जसे की तुम्ही या चौकोनामध्ये बघत आहात काही रिकामी जागा दिलेल्या आहेत। आता या रिकाम्या जागा आपल्याला भरत जायच्या आहेत। मग त्यासाठी बघा समीकरण काय दिलेलं आहे, x + y = 3। मग आता पहिल्यांदा बघा x ची किंमत किती दिली x ची किंमत 3। मग 3 ही किंमत समीकरणामध्ये घालून आपल्याला काय करायचं आहे, y निर्देशांक काढायचा आहे। तर बघा आता x ची किंमत किती आहे, 3 अधिक y बरोबर 3। आता y आहे तसा ठेवला आपण, हा 3 पण आहे तसा आहे। हा 3 डावीकडून उजवीकडे आला की -3 चा काय होणार, -3। मग y बरोबर y ची किंमत किती आली, 0। म्हणजे y निर्देशांक किती आहे आपला, 0। मग इथं ऑलरेडी लिहिलेला x निर्देशांक 3 आणि y निर्देशांक 0। म्हणजे इथे लिहिताना नेहमी x निर्देशांक प्रथम लिहायचा असतो आणि y निर्देशांक नंतर लिहायचा असतो। कृतीयुक्त प्रश्नामध्ये थोडं लॉजिक वापरला तर हे सोडवण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण इथं बघा x चा निर्देशांक 3 दिलाय म्हणजे दुसरा निर्देशांक y निर्देशांकच असतो, तो तुम्ही इथे डायरेक्ट लिहिला तरी चालेल। परंतु 2 मार्काचा प्रश्न असला तर मात्र तुम्हाला ते सोडवून लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर आता पुढच्या रिकाम्या जागा आपण सोडवणार आहोत। बघा आता इथं y ची किंमत काय दिलेली आहे, y बरोबर 5। तर याच्यावरून आपण काय करायचं आहे, x निर्देशांक काढून घ्यायचा आहे। तर बघा समीकरणामध्ये किंमत घालूया, x निर्देशांक काढायचा आहे तो आहे तसा ठेवला, अधिक y निर्देशांक किती आहे, 5 बरोबर 3। आता x आहे तसा ठेवला, 3 आहे तसा ठेवला, 5 चं पक्षांतर केलं की काय होणार आहे, तो अधिक 5 चा वजाचाच होईल। मग वजाबाकी सांगा, x बरोबर किती येईल, -2। मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची आहे, 5 - 3 2। परंतु मोठी संख्या जी असते त्याचं चिन्ह आपण देतोय, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, x बरोबर -2। म्हणजे इथे लिहूया आपण x निर्देशांकाला -2। आता ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे, x निर्देशांक प्रथम लिहायचं -2 आणि y निर्देशांक दुसऱ्यांदा लिहायचं y, म्हणजे ही तिसरी रिकामी जागा पूर्ण केलेली आहे। आता पुढचं बघा, y बरोबर किती दिले, 3। आता x निर्देशांक त्यावरून काढून घ्यायचा आहे। जसं की तोंडी पण सांगू शकताय, y निर्देशांक किती असते, x निर्देशांक किती असणार आहे, 0। परंतु आपल्याला सोडवायचं आहे। मग x आहे तसा ठेवला, अधिक y ची किंमत किती आहे, 3 बरोबर 3। x आहे तसा ठेवला, हा 3 आहे तसा आहे, हा अधिक 3 चा इकडे आल्यावर काय होईल, वजा किती आला x निर्देशांक, 0। 3 - 3 0। म्हणजे इथं उत्तर आपण पुढची रिकामी जागा आली 0। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे। पहिली रिकामी जागा आलेली आहे 0, दुसरी -2, तिसरी -2 आणि 5, त्यानंतर इथं आहे 0। या पद्धतीने चारही रिकामी जागा पूर्ण केलेल्या आहेत। हा प्रश्न 2 प्रकारे विचारला जाईल। फक्त कृतीयुक्त प्रश्न आला 2 मार्काचा तर प्रत्येक रिकामी जागा अर्धा गुणासाठी असणार आहे।
हाच प्रश्न 3 मार्कासाठी आला तर तुम्हाला हे प्रत्येक पायरीनुसार सोडवावंच लागेल आणि याच स्टेपवरून तुम्हाला आलेख सुद्धा काढायचा आहे. आलेखाचा प्रश्न आला तर तो 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. तुम्हाला ही सारणी पूर्ण करून आलेख काढायचा असणार आहे. आलेख कसा काढायचा तो आपण पुढील प्रश्नामध्ये अभ्यासणार आहोत. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणारच आहेत. या पद्धतीनं समीकरणामध्ये दिलेल्या किमती घालून हे उदाहरण सोडवायचं आहे. खालील निश्चयकाच्या किमती काढा. 2 प्रकारे उदाहरणं मी घेतलेली आहेत. एक कृतीयुक्त घेतलेलं आहे आणि एक आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. ठीक आहे. जेवढ्या प्रकारचे मी प्रश्न आता घेत आहे त्या प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला असणारच आहे. तर आता निश्चयकाच्या किमती काढण्यामध्ये साधं सोपं लक्षात ठेवायचं आहे. तिरका गुणाकार करणे आणि वजाबाकी करून उत्तर काढणे. मग आता कृतीयुक्त प्रश्न आहे बघा. पहिला हे सोडवूया. 3 गुणिले किती येणार आहे, 5 वजा टिंब गुणिले 4 आहे म्हणजे इथं काय येणार, 2 म्हणजे तिरका गुणाकार केलेला आहे. 3 गुणिले 5 आणि 2 गुणिले 4 तिरका गुणाकार केलेला आहे. हे मी तुमच्या माहितीसाठी केलेलं आहे, तुम्ही तसं करायचं नाहीये. त्यानंतर बघा 3 5 15 हे वजा चिन्ह आहे तसं. बेदुने 2 8 15 तून 8 गेले 15 वजा 8 7 म्हणजे निश्चयकाची किंमत किती आली 7. 4 रिकामी जागा आहे म्हणजे प्रत्येकी किती गुण असणार आहेत, अर्धा गुण असणार आहे. आता हेच उदाहरण आपल्याला कृतीयुक्त न सोडवता त्याच प्रकारचं उदाहरण डायरेक्ट सोडवायचं आहे. मग जसं मी सांगितले तिरका गुणाकार करणे. वजा 1 गुणिले 4 वजा 2 गुणिले 7 तिरका गुणाकार केला पहिली पायरी. त्यानंतर वजा 1 गुणिले 4 किती गुणाकार येईल, वजा 4. हा वजा चिन्ह आहे तसं. बेसाठी 14 त्याचं उत्तर काय येईल, वजा 18. आता इथं वजाबाकीच करायची आहे आणि हा काय आहे, धनसंख्या. मग किती वजाबाकी करणार का बेरीज करणार ते महत्वाचं आहे. पहिल्यांदा बेरीज करणार. ऋण ऋण काय होतं, धन होतं, त्यामुळे बेरीज करणार. मग 14 अधिक 4 किती 18 आणि चिन्ह कुठलं देणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे म्हणजे वजा 18. लक्षात आलं का? म्हणजे या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, निश्चयकाची किंमत काढल्यानंतर आता आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण उदाहरण घेतो या टॉपिक मधला. तो म्हणजे क्रेमर्स पद्धतीने दिलेली उदाहरणे सोडवणे. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 3 किंवा 4 गुणासाठी येऊ शकतो. ठीक आहे. तर क्रेमर पद्धतीनं उदाहरण सोडवणे फार सोपं आहे, मात्र तुम्हाला सर्व सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. आता चला तर आपण पहिलं उदाहरण सोडवूया. उदाहरण काय बघा, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर पद्धतीने सोडवा. मग उदाहरण काय, 3x - 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. तर आता अनुक्रमे बघा, पहिलं समीकरण जे आहे त्याला आपण काय म्हणूया, A1 म्हणजे पहिल्या समीकरणामधलं पहिलं सहगुणक, त्याला म्हणते मी 3. त्यानंतर याच पद्धतीने आपण A1 A2 B1 B2 या सर्व किमती काढून घेणार. A1 म्हणजेच काय, पहिल्या समीकरणामधला काय आहे, x चा सहगुणक 3. त्यानंतर A2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामधला x चा सहगुणक किती आला, 4. त्यानंतर आता B1 म्हणजे पहिल्या समीकरणामधला y चा सहगुणक हा आहे वजा 4. त्यानंतर B2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामधला y चा सहगुणक हा आहे 3. त्यानंतर बघा C1 म्हणजे समीकरणाची जी किंमत दिलेली आहे ती आहे 10. त्यानंतर C2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामध्ये जी किंमत आहे 5. ठीक आहे. इथपर्यंत सोडवला तर त्याला तुम्हाला एक गुण आहे. A1 B1 C1 C2 च्या किमती काढल्या. बघा A1 A2 म्हणजे पहिल्या समीकरणामधला x चा सहगुणक, A2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामधला x चा सहगुणक. त्यानंतर B1 म्हणजे पहिल्या समीकरणामधला y चा सहगुणक वजा 4 आहे, दुसऱ्या समीकरणामधला y चा सहगुणक 3 आहे. C1 म्हणजे पहिल्या समीकरणाची किंमत आहे 10 आणि दुसऱ्या समीकरणाची किंमत किती आहे 5. ठीक आहे. या पद्धतीने पहिल्यांदा सर्व किमती काढून घ्यायच्या आहेत. आता आपण निश्चयकाची किंमत काढणार आहोत. निश्चयकाची किंमत काढण्यासाठी D बरोबर हे सूत्र वापरलं जातं, A1 छेद
A2 भागिले B1 छेद B2 हे सूत्र आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता या सूत्रामध्ये आपण किमती घालणार आहोत. A1 ची किंमत किती आहे बघा 3, B1 ची किंमत किती आहे -4, A2 ची किंमत किती आहे 4 आणि B2 ची किंमत किती आहे 3. आता इथून पुढे तुम्हाला माहित आहे निश्चयकाची किंमत काढायची आहे, D ची किंमत काढायची आहे तिरका गुणाकार करून. तर आता काय होईल बघा 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. आता ही किंमत किती येणार आहे बघा 3 त्रिक 9 वजा 4 इंचो 16. तर आता हे वजा वजा काय होणार आहे अधिक होणार आहे, अधिक 16. मग 9 अधिक 16 किती होणार आहे 25. ठीक आहे, म्हणजे निश्चयकाची किंमत किती आली आपली 25. तर हा दुसरा गुणासाठी आपण डी म्हणजे निश्चयकाची किंमत काढली. त्यानंतर आता dx आणि dy काढून घ्यायचं आहे. dx, आता dx चं सूत्र काय आहे बघा c1 छेद c2 आणि b1 छेद b2 हे dx साठी सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपण किमती घालणार आहोत. तर c1 ची किंमत किती आहे बघा 10, त्यानंतर c2 किती आहे बघा 5, b1 किती आहे -4 आणि b2 किती आहे 3. आता हे सोडवून आपण dx ची किंमत काढणार आहोत. तर बघा 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5, 10 30 वजा 4 पंचे 20 वजा 20 येणार. त्यानंतर वजा वजा अधिक होणार 30 अधिक 20 बरोबर याची किंमत किती आली 50. dx ची किंमत किती आली आपली 50. ठीक आहे, dx ची किंमत किती आली 50. आता असंच dy ची किंमत काढायची आहे. dy साठी काय सूत्र आहे बघा, सूत्र लिहिते मी a1 छेद a2 आणि c1 छेद c2 हे सूत्र आहे. मग dy बरोबर a1 ची किंमत किती आहे बघा 3, a2 किती आहे 4, c1 किती आहे बघा 10 आणि c2 किती आहे 5. आता या निश्चयकाची किंमत dy ची काढून घेऊया आपण. dy बरोबर 3 गुणिले 5 वजा 4 गुणिले 10, 3 5 15 4 40, 15 वजा 40 उत्तर किती येणार आहे -25. ठीक आहे, dy ची किंमत किती आली -25. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, अजून आपण x निर्देशांक आणि y निर्देशांक काढून घेतलेला नाही आहे. आता x निर्देशांक काढायचा आहे. बघा मी इकडे सोडवते. x निर्देशांक काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र काय आहे dx भागिले d, dx भागिले d. आता dx किती काढलाय आपण बघा, dx काढलेला आहे 50 आणि d किती आहे इथे काढलाय, d किती आहे 25. मग 50 भागिले 25 किती 2, म्हणजे x निर्देशांक किती आला आपला 2. आता y निर्देशांकासाठी सूत्र काय dy भागिले d. dy किती काढला आपण -25, d किती आहे 25, 25 ने 25 ला भागलं किती आलं -1, म्हणजे y चा निर्देशांक किती आहे -1. म्हणजे अनुक्रमे आपलं 2 आणि -1 हे समीकरणाची काय आलेली आहे उकल आलेली आहे. 2 आणि 1 ही काय आहे समीकरणाची उकल आहे. तर हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 किंवा 4 गुणांसाठी येऊ शकतं. बघा खूप सोपं उदाहरण आहे, सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा मी सांगते, 2 समीकरण तुम्हाला दिलेली असणार आहेत. त्याच्यामध्ये अनुक्रमे a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या किमती तुम्ही काढून घेणार आहात. a1 म्हणजे पहिल्या समीकरणामधला x चा निर्देशांक तो 3 आहे. a2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामधला x चा निर्देशांक तो 4 आहे. b1 म्हणजे पहिल्या समीकरणामधला y चा निर्देशांक तो -4 आहे आणि b2 म्हणजे दुसऱ्या समीकरणामधला y चा निर्देशांक तो 3 आहे. c1 आणि c2 म्हणजे अनुक्रमे पहिल्या समीकरणाची किंमत आहे 10 आणि दुसऱ्या समीकरणाची किंमत आहे 5. त्यानंतर निश्चयकाची किंमत काढण्यासाठी सूत्र वापरलं a1 a2 b1 b2. त्याच्यामध्ये किमती घातल्या आपण सर्व, तिरका गुणाकार करून निश्चयकाची किंमत किती आली 25. आता dx काढायचा आपल्याला, त्यासाठी सूत्र आहे c1 छेद c2
b1 छेद b2 त्याच्यामध्ये सर्व किमती काढल्या आपण. तिरका गुणाकार करून dx ची किंमत काढली 50. त्यानंतर dy साठी सूत्र आहे a1 a2 c1 c2 त्याच्यामध्ये सर्व किमती घातल्या. तिरका गुणाकार करून वजाबाकी करून उत्तर किती आलं dy बरोबर वजा 25. त्यानंतर शेवटच्या स्टेप मध्ये आपण काय केलं x बरोबर dx भागिले d dx ची किंमत काढली 50 भागिले 25 2 म्हणजे x निर्देशांक आला 2. y बरोबर dy भागिले d बरोबर वजा 25 छेद 25 याची किंमत आलेली आहे वजा 1. म्हणजे अनुक्रमे आपलं 2 आणि वजा 1 हे काय आहे त्या समीकरणाची काय हे उकल आहे. तर हे झालं क्रेमर पद्धतीनं. सर्व उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. सूत्र लक्षात ठेवायचे आहे. सूत्र लक्षात ठेवला तर तुम्ही सर्व उदाहरणं काय करू शकता अगदी सहजपणे काय करू शकताय सोडवू शकता. विषयकाची किंमत काढण्यासंबंधी आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया विद्यार्थी मित्रांनो. जसं की बघा साधं अंक असेल तर तुम्ही तिरका गुणाकार करून वजाबाकी करून सहजपणे ते सोडवू शकताय. मात्र अपूर्णांक असेल तर कशा पद्धतीने सोडवणार आहात तर बघा नेहमीप्रमाणे तिरका गुणाकार करायचा आहे. फरक काय इथे फक्त सर्व अपूर्णांक संख्या आहेत. 7/3 गुणिले 1/2 वजा 3/2 गुणिले 5/3. ठीक आहे. आता हे आपण सोडवत जाणार आहोत. तर बघा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर आपण नियम काय वापरतो अंशांशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार. त्यानुसार बघा 7 एके 7 3 दुने 6 वजा इथं वजा आहे म्हणून इथं वजा 3 5 15 आणि 2 3 6 अंशांशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार केला. आता इथे छेद समान आहे तो एकदाच लिहिला आपण 6 आणि 7 वजा 15 करायचा आहे आपल्याला. तर बघा 15 वजा 7 म्हणजे किती उत्तर येणार आहे वजा 8. ठीक आहे. 15तून 7 गेले 8 गेले. 15 मोठा आहे तो ऋण आहे म्हणून तर ऋणचिन्ह दिलं. छेद आहे तसा लिहिला. आता याला जर संक्षिप्त रूप दिलं 2 न तर 2 चौक 8 2 त्रिक 6 म्हणजे हे उत्तर येणार आहे वजा 4/3. म्हणजे निश्चयकाची किंमत किती आलेली आहे वजा 4/3 या पद्धतीने आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो एक सामायिक समीकरणांच्या उपयोजनामध्ये आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत. तर पहिलं उदाहरण काय आहे बघा. दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. तर बघा हे उदाहरण सोडवूया आपण. पहिल्यांदा लहान आणि मोठ्या संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण एखादं चल मांडूया. जसं की बघा मोठी संख्या x मानू. मोठी संख्या x मानू. मग लहान संख्या y मानूया. लहान संख्या y मानू. ठीक आहे. मग यानुसार पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होईल तर काय म्हटले त्यांनी मोठ्या संख्येची यांची बेरीज 19 आहे आणि पहिल्यांदा काय म्हटले दोन संख्यांमधील फरक 3 असून म्हणजे मोठी संख्या x लहान संख्या y म्हणजे x वजा y यांच्यातलं फरक किती आहे 3 आहे. म्हणजे पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार झालं x वजा y बरोबर 3. आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार करण्यासाठी बघा काय म्हटले मोठ्या संख्येची तिप्पट. मोठ्या संख्येची तिप्पट. मग मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या कुठली म्हणली आपण x ची तिप्पट किती होईल 3x होईल आणि लहान संख्येची दुप्पट म्हटले मग लहान संख्येची दुप्पट. आता लहान संख्या y मानले मग लहान संख्येची दुप्पट किती झाली 2y. मग दुसऱ्या अटीनुसार काय समीकरण तयार होईल बघा काय म्हटलेलं त्यांनी मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. म्हणजे दुसऱ्या अटीनुसार 3x अधिक 2y बरोबर 19 हे झालं समीकरण नंबर 2. आता समीकरण नंबर 1 ला काय करूया 2 ने गुणूया. आता समीकरण 1 ला 2 ने का गुणायचं आहे कारण समीकरण 1 ला जरी 2 ने गुणलं तरी तो 2y होतो आणि त्यामुळे 2y या पदाचा मी काय करू शकते लोप करू शकते. त्यामुळे समीकरण नंबर 1 ला मी 2 ने गुणायचं ठरवलं. समीकरण नंबर 1 काय आहे x वजा y बरोबर 3 आणि ह्याला 2 ने गुणायचं आहे म्हणजे 2 गुणिले x वजा 2 गुणिले
वाय बरोबर 2 गुणिले 3. मग 2 गुणिले x किती झालं 2x, 2 गुणिले y 2y, 3 गुणिले 2 6. हे झालं समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 आणि 3 ची तुलना करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल समीकरण 2 आणि 3 ची जर आपण बेरीज केली तर 2y चा काय होऊ शकतो लोप होऊ शकतो. मग करूया आपण समीकरण नंबर 2 अधिक 3 करू. समीकरण नंबर 2 काय आहे बघा 3x अधिक 2y बरोबर 19 आणि तिसरं समीकरण काय आहे 2x वजा 2y बरोबर 6. आता 3x अधिक 2y 2x किती झाले 5x 2y 2y ऋण असल्यामुळे लोप झालं. 19 गुणिले 6 किती येते सांगा 25. मग x आहे तसा ठेवला 25 आहे तसा. हा 5 गुणिले x आहे इकडे आल्यावर भागाकारात जाईल 25 भागिले 5 म्हणजे x ची किंमत किती आली 5. x ची किंमत किती आली 5. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. मग x बरोबर 5 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 1 काय आहे बघा x वजा y बरोबर 3. मग आता x ची किंमत किती काढलाय 5 वजा y बरोबर 3. हा वजा y आहे तसा 3 आहे तसा ठेवला. हा 5 इकडे आला की काय होणार आहे वजा 5. वजा y बरोबर 5 मधून 3 गेले वजा 2. आता हे दोन्ही ऋण काय होणार पक्षांतर केला तर काय होणार y बरोबर 2. ठीक आहे म्हणजेच तर आपली किंमत काय आली तर लहान संख्याला आपण मोठी संख्या x म्हणले म्हणजे मोठी संख्या 5 आणि लहान संख्या 2 आहे. मग शेवटी उत्तर लिहूया आपण मोठी संख्या 5 व लहान संख्या 2 आहे. मोठी संख्या 5 व लहान संख्या किती आहे 2 आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव संच 1.1 मधील उदाहरण सोडवणार आहोत. तर याच्यामधला प्रश्न 7वा आणि प्रश्न 8वा ही दोनच उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. त्याच्या पूर्वीचे जे प्रश्न क्रमांक 6 पर्यंतचा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. त्यामुळे सराव संच 1.1 मध्ये तुम्ही प्रश्न 7वा आणि 8वा हीच उदाहरणं अभ्यासणार आहात. तर त्यातलं एक उदाहरण आता आपण घेतोय. उदाहरण काय आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर आता हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. तर बघा सुरुवातीला आपण समीकरणांना काय करायचं आहे क्रमांक द्यायचा आहे. 99x अधिक 101y बरोबर 499 याला म्हणूया समीकरण नंबर 1. आणि दुसरं समीकरण काय आहे 101x अधिक 99y बरोबर 501 याला म्हणूया समीकरण नंबर 2. आता सुरुवातीला बघा समीकरण 1 अधिक 2 करणार आहोत आपण. समीकरण नंबर 1 अधिक 2 करू. तर बघा पहिलं समीकरण लिहिते मी 99x अधिक 101y बरोबर 499 बेरीज करायची यांची. त्यानंतर दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501. आता ही बेरीज आपण करून घेणार आहोत. बघा काय उत्तर येईल 99x अधिक 101. तर ही बेरीज येणार आहे आपली 200x अधिक हे काय येणार आहे हे येणार आहे 200y आणि हे किती येईल 9 अधिक 1 10 5 4 5 9 10. हे उत्तर किती आलं 1000. ठीक आहे. आता ह्या समीकरणाला आपण संक्षिप्त रूप देऊया. दोन्ही बाजूला कितीने भागू शकतो आपण तर दोन्ही बाजूला आपण काय करूया 200 ने भागूया. आता समीकरण काय बघा 200x अधिक 200y बरोबर 1000 याला कितीने भागायचं आहे 200 ने भागायचं आहे. मग बघा
गेलं तर 200 एके 200 म्हणजे एक्सच राहणार आहे शिल्लक. त्यानंतर 200 एके एक्स म्हणजे वाय शिल्लक राहणार आहे. इथं कितीचा भाग बसेल? बे एके बे, बे पंचे 10. म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 3 काय मिळालं बघा, x अधिक y बरोबर 5. 200 एके 200, 1/1 x म्हणजे x राहिला. इथं 1/1 म्हणजे 1y शिल्लक राहिला. 1 नाही लिहिला तर चालतो. त्यानंतर 200 ने 1 वजाला भागला तर 5चा भाग लागतो. त्यानुसार x अधिक y बरोबर 5 हे समीकरण नंबर 3 मिळालेलं आहे. आता आपल्याला समीकरण 1 वजा 2 करायचं आहे. ठीक आहे, समीकरण 1 वजा 2 करायचं आहे किंवा समीकरण 2 वजा 1 करू. आता समीकरण नंबर 2 काय आहे बघा, 101x अधिक 99y बरोबर 501. यातून समीकरण नंबर 1 वजा करायचं आहे. 99x अधिक 101y बरोबर 499. वजाबाकी करतोय आपण, चिन्ह बदलणार आहे. आता 101 मधून 99 गेलं किती शिल्लक राहणार? 2x. इथं वजा चिन्ह येणार. 99 मधून 101 गेलं किती राहणार? 2y. आणि 501 मधून 499 गेले किती शिल्लक राहणार आहे? 2 शिल्लक राहणार आहे. आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागू. काय मिळालेलं आहे बघा, संक्षिप्त रूप देण्यासाठी 2x वजा 2y बरोबर 2 ला आपण दोन्ही बाजूला 2 ने भागणार. मग 2 2 गेले, काय शिल्लक राहिलं? x वजा y बरोबर 1. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 4. आता आपण समीकरण 3 अधिक 4 करूया. समीकरण 3 अधिक 4 करू. समीकरण नंबर 3 काय आहे बघा, x अधिक y बरोबर 5 आणि समीकरण नंबर 4 आहे x वजा y बरोबर 1. आता बेरीज असल्यामुळे x अधिक x किती होईल? 2x अधिक y वजा y गेलं 5 अधिक 1 किती? 6. त्यानंतर x आहे कसा ठेवला? 6 आहे कसा ठेवला? 2 जो x आहे तो गुणाकारात आहे, तो इकडे आला काय होणार? भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर किती आलं? 3. x ची किंमत किती आली? 3. आता x बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया. समीकरण नंबर 3 काय बघा, x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती आहे? 3 अधिक y बरोबर 5. y आहे कसा ठेवला? 5 वजा 3 म्हणजे y ची किंमत किती आली? 2. म्हणजे 3 आणि 2 हे या समीकरणाच्या काय आहेत? उकली आहे. ठीक आहे, म्हणजे आपण 3 आणि 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तेच समीकरणाचे काय आहे? उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा, एकदा समीकरणांची बेरीज करायची आहे. आलेल्या उत्तराला संक्षिप्त रूप देऊन समीकरण नंबर 3 मिळवायचं आहे. त्यानंतर त्याच समीकरणाची वजाबाकी करायची आहे. आलेल्या उत्तराला संक्षिप्त रूप देऊन समीकरण नंबर 4 मिळवायचं आहे. 3 आणि 4ची तुलना करायची आहे. वजाबाकी करावी लागते का बेरीज करावी लागते, त्यानुसार ती क्रिया करायची आहे. इथं तुम्हाला x किंवा y चलाची किंमत मिळेल. त्यानंतर तीच किंमत तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून दुसरं चलाची किंमत काय करू शकताय? काढू शकताय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलेख कसा काढायचा तो भाग अभ्यासणार आहोत. आता हा प्रश्न जर आला तर तुम्हाला तो 4 गुणांच्यासाठी येईल. जसं की आपण सराव संच 1.2 मधला प्रश्न पहिला या आधीच सोडवलेला आहे. तर आता काही आलेख काढाचे प्रश्न आहेत सराव संच 1.2 मधलं. त्यासाठी आपण एखादं उदाहरण सोडवूया, म्हणजे तुम्हाला आलेख कशा पद्धतीने काढतात ते लक्षात येईल. तर आता बघा, याच्यामध्ये सराव संच 1.2 मधलं प्रश्न दुसरं तर पहिलं घेतलेलं आहे मी. तर आपल्याला x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4 यासाठी काय करायचं आहे? आलेख काढायचं आहे. त्यासाठी बघा, आता पहिला आलेखाना जर आपण बघितला तर इथं x च्या ज्या किमती आहेत त्या आपण ठरवायच्या आहेत कोणत्या घ्यायच्या. जसं की इथं ठरवलेलं आहे 0 2 3 4 हे x च्या किमती घ्यायच्या आहेत आणि या किमती अनुक्रमे x अधिक y बरोबर 6 मध्ये घालत जाऊन y च्या किमती मिळवायच्या आहेत. आता या कशा पद्धतीने मिळवतो हे आपण
या आधीच्या प्रश्नामध्ये सोडवलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ मी दाखवते की x अधिक y बरोबर 6 मध्ये x ची किंमत 0 ठेवली तर आपल्याला y निर्देशांक काढायचा आहे. तर आता y बरोबर 6 आणि हा 0 इकडे आला की -0 होईल, म्हणजे y ची किंमत किती निघते 6. तसं x ची किंमत 2 ठेवली तर y ची किंमत 4 निघते. x ची किंमत 3 ठेवलं की y ची किंमत 3 निघते. x ची किंमत 4 ठेवला की y ची किंमत 2. आणि इतर घेताना x निर्देशांक प्रथम लिहितो आपण आणि y निर्देशांक नंतर लिहितो. तर आता हे सर्व बिंदू आपल्याला काय करायचे आहेत, आलेखावरती स्थापन करायचे आहेत. तसंच मी इकडे x वजा y साठी सुद्धा सगळे बिंदू काढून घेतलेले आहेत. आता इथं तुम्ही कोणत्याही किमती घ्यायच्या, x च्या 0, 1, 4, 5 कोणत्याही घ्या, चालू शकतं. त्याच्यानंतर त्यानुसार y च्या किमती इथं मिळालेल्या आहेत. जसं की मी एक सोडून दाखवते, x वजा y बरोबर 4. x निर्देशांक जर मी 0 घेतलं तर वजा y बरोबर 4. वजा y आहे तसा ठेवला, 4 आहे तसा आहे. 0 इकडे आला की तो -0 होईल, मग वजा y बरोबर 4. आता चल कधीही ऋण नसतं, पक्षांतर केलं की y बरोबर काय येईल, -4 येईल. या पद्धतीने बाकीच्या सर्व किमती घालून तुम्ही किंमत काढायची आहे. लिहिताना लक्षात ठेवा x निर्देशांक प्रथम आणि y निर्देशांक नंतर लिहायचा आहे. तर आता यासाठी आता आपण आलेख काढणार आहोत. तर पहिला आपण x अधिक y बरोबर 6 साठी काय करणार आहोत, आलेख काढणार आहोत. आलेख काढताना सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तुम्हाला जो आलेख कागद दिला असेल त्याच्यावरती प्रथम x अक्ष आडवा आणि y अक्ष उभा काढायचा आहे. हे x आणि y अक्ष असे काढायचे आहेत की जेणेकरून तुमच्या त्या आलेख कागदाचे समान 4 भाग झाले पाहिजेत. जसं 9वीला तुम्ही शिकलाय चरण 1, चरण 2, चरण 3 आणि 4, म्हणजे 4 समान भाग होतील असा x आणि y अक्ष तुम्ही काढायचा आहे. त्याला नावं द्यायचं आहे. आडवा जो असतो तो x अक्ष असतो, उभा जो असतो तो काय असतो, y अक्ष असतो. आता प्रमाण लिहायचं आहे आलेखावरती. प्रमाण घेतोय आपण 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. कोपऱ्यात प्रमाण घेऊया. x अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 अंक किंवा 1 घटक. ठीक आहे, या पद्धतीने. तर आता बघा अंक लिहायचे आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे उजवीकडे सगळ्या धन संख्या असतात. मी लिहिलं 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता उजवीकडे सगळ्या धन संख्या असतात. -1, -2, -3, -4, -5 आणि -6. आता वरती कुठल्या संख्या असतील सांगा, धन संख्या असतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तुम्ही जे हे अंक आहेत ते तुमच्या आलेख कागदाच्या 1-1 सेंटीमीटर अंतरावरती घ्यायचे आहेत. इतर फळ्यावर थोड्या मर्यादा पडतात, त्यामुळे मी काय केलेले आहेत ते जवळ घेतलेले आहेत. त्यानंतर इथं छेदनबिंदू जो असतो तिथं 0 लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर खाली सगळ्या ऋण पूर्णांक संख्या असतात. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 आणि इकडं शेवटी येणार आहे ऋण 6. ठीक आहे, या पद्धतीने इथपर्यंत जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. x y अक्ष काढणे, त्यानंतर त्याच्यावरती अंक लिहिणे आणि प्रमाण लिहिणे. तर ह्या सर्वासाठी तुम्हाला किती गुण असणार आहेत, 2 गुण असणार आहेत. त्यानंतर दोन्ही समीकरण तुम्ही दाखवला तर 1-1 मार्कासाठी तुम्हाला ते असणार आहेत. आता आपण काय करूया, x अधिक y बरोबर 6 साठी हे करूया. पहिलं काय बघा, x निर्देशांक 0 आहे, y निर्देशांक 6 आहे, म्हणजे हा बिंदू इथे येणार आहे 0 आणि 6. त्यानंतर पुढचं बघा काय आहे, 2 आणि 4. x निर्देशांक 2 आहे, y निर्देशांक 4 आहे, तर हा येणार आहे 2 आणि 4. पहिल्यांदा नेहमी x निर्देशांकाचा विचार करायचा आणि त्यानंतर मग y निर्देशांकाकडे जायचं, म्हणजे तुमचं जे बिंदू आहेत ते चुकणार नाही. त्यानंतर आहे बघा 3 आणि 3. x निर्देशांक 3 आणि y निर्देशांक पण 3, म्हणजे हा इथं आला 3 आणि 3. त्यानंतर पुढचा आहे बघा 4 आणि 2. x निर्देशांक 4, y निर्देशांक 2. ठीक आहे, हे चारही बिंदू मी काय केलेले आहेत, घेतलेले आहेत या तक्त्यानुसार. आता हा जो ही जी माझी रेषा जाणार आहे ती x अधिक y बरोबर 6 साठी असणार आहे. ती रेष प्रथम मी काढून घेते. सर्व बिंदू एक रेषीय येतात, त्यामुळे त्या सर्व बिंदूंना जोडणारी एक रेष काढून घ्यायची आहे.
आता ही रेषा मी कशासाठी काढलेली आहे? x अधिक y बरोबर 6 साठी काढलेली आहे. ठीक आहे. आता पुढचे आपण बिंदू घेऊया. बघा काय आहे? 0 आणि -4. हा 0 आहे, त्यानंतर -4 इकडे येईल का नाही? 0 हा x निर्देशांक आहे, -4 y निर्देशांक असणार आहे, म्हणजे हा इथे असणार आहे. लक्षात ठेवा, पहिला x निर्देशांकावर बोट ठेवायचं, त्यानंतर y निर्देशांक कुठला येते म्हणजे चुकत नाही. कधी कधी 0 -4 इकडे सुद्धा दाखवला जातो, मग दोन्हीही 0 पण -4 पण x अक्षावरती असतील का? नाही आहे. एक निर्देशांक x अक्षावरती असणार आहे आणि दुसरा y अक्षावरती असणार आहे. मग 0 x अक्षावरती असेल तर -4 हा y अक्षावरच असणार आहे. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा 1 आणि -3. 1 म्हणजे x अक्षावरती आणि -3 हा y अक्षावरती असणार आहे, म्हणजे इथं आला 1 आणि -3. त्यानंतर पुढचा आहे बघा 4 आणि 0. हा 4 आणि त्यानंतर हा 0. ठीक आहे. 4 आणि 0 म्हणजे हा कुठे येईल सांगा? 4 आणि 0 म्हणजे इथे येणार. पुढं त्यानंतर आहे बघा 5 आणि 1. x निर्देशांक 5 आणि y निर्देशांक आहे 1 म्हणजे इथे येणार. ठीक आहे. आता ही रेषा आपण काय करून घेऊया? जोडून घेऊया. आता ही रेषा कशासाठी काढली आपण? त्या समीकरणाचं नाव लिहायचं आहे x y बरोबर 4. x y बरोबर 4. जे तुम्ही बिंदू स्थापन केलेला आहात तिथे त्या बिंदूचं नाव सुद्धा लिहायचं आहे. जसं की बघा हा काय आहे? 0 आणि 4. त्यानंतर हा काय आहे? 4 आणि 2. हा कुठला आहे? 3 आणि 3. हा कुठला आहे? 2 आणि 4. आणि हा कुठला आहे? 0 आणि 6. हे सुद्धा सगळे काय करायचं आहे? लिहायचं आहे. इथं पण लिहूया आपण 0 आणि -4. त्यानंतर पुढचं काय बघा? 1 आणि -3. त्यानंतर 4 आणि 0 इथे लिहिलेलंच आहे मी आता. आणि शेवटचा आहे 5 आणि 1. हे सगळे बिंदू काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. ठीक आहे. आता हे दोन्हीही बघा 5 आणि 1 या निर्देशांकावर दोन्हीही छेदनबिंदू काय केलेले आहेत? छेदलेले आहेत. म्हणजे दोन्हीही समीकरण जे आहेत, रेषा जे आहेत ते x निर्देशांक 5 आहे आणि y निर्देशांक 1 आहे. म्हणजेच त्या समीकरणाची उकलच काय आहे? x ची किंमत 5 आहे आणि y ची किंमत किती आहे? तर 1 आहे. हे याच्यावरून आपण काय करू शकतो? सिद्ध करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही हा आलेख काढायचा आहे. बघा, आलेख जरी शिकवताना सोपं वाटलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सराव करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 1 मधील सर्व सराव संच मधली एक प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत. तर तुमचा जो कमी झालेला पोर्शन आहे आणि परीक्षेसाठी तुम्ही किती भाग करणार आहे त्याची एक स्लाइड मी व्हिडिओच्या शेवटी जोडलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि योग्य पद्धतीनं तिमाही परीक्षेसाठी या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.